नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सरांच्या पहिल्या कोर्समध्ये कोणकोणत्या साड्या शिकवल्या जाणार आहेत. या कोर्समध्ये ब्राह्मणी साडी, मराठमोळी साडी, पेशवाई साडी, लावणी साडी आणि मस्तानी साडी शिकवली जाणार आहे. यापैकी ब्राह्मणी साडी म्हणजेच पहिल्या दिवसाच्या कोर्समध्ये काय काय शिकवल्या जाणार आहे ते पाहूयात. यामध्ये तुम्हाला ब्राह्मणी साडीची पूर्ण माहिती दिली आहे. सगळ्यात आधी म्हणजे माप घेता आली पाहिजे. एरवी आपण ब्लाऊज, ड्रेसला, इतर कपड्यांना भरपूर माप घेतो. त्यात थोडं कठीण होऊ शकतं, पण नऊवारी साडीचे माप घ्यायला एकदम सोपं आहे. याला काहीच लागत नाही, फक्त उंची व शेटगेर ही दोनच माप लागतात. त्यामुळे कुठल्याही मापाचा गोंधळ राहणारच नाही आणि आपलं कटिंग आणि शिवण दोन्ही सोप्याच आहेत. मापच दोनच घ्यायचे, तर माप टाकताना आपल्याला ह्याचाच उपयोग करायचा आहे फक्त. तर आपण सलवार प्रमाणेच उंची घेणार आहोत. सलवारची उंची आपण जसं कमरेपासून खालपर्यंत मोजतो चुडीदार, सलवार, त्याचप्रमाणे नऊवारी साडीची पण उंची कमरेपासून जमिनीपर्यंत घेणार आहोत आपण 40. जशी ज्यांची उंची असेल 36, 37, 38, व्यक्तीप्रमाणे माप बदलू शकतात. लहान मुलींची असेल तर 24, 25 इंच, 26 इंच, जशी माप असेल, उंची असेल त्याप्रमाणे आपण उंची घेणार. म्हणजेच फक्त सलवार उंची किंवा चुडीदार उंची एवढीच नऊवारी साडीला उंची लागते. त्यानंतर आपण घेतो शीट घेर फक्त. बस ही दोनच माप आपल्याला लागतात. चाळीस शीट घेर, उंची पण 40 होती आणि शीट घेर पण 40. याच मापाने आपण आता साडी बनवणार आहे. तसेच साडीचे कटिंग कसे करायचे हे सुद्धा दाखवले आहे. आपण सगळ्यात आधी अस्तर कापणार आहोत. हे 4 पदरी कापड आहे, जे डबल घडी घेतली. लाइनिंग वर आपण आधी आपली पॅन्ट कापणार आहोत. आपल्याला इथे गुडघा उंची लागते. गुडघा उंचीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे. 28-30 इंच घेतलं तरी चालेल, फ्री साईजचा. त्यानंतर आपली माप शीट घेर 40 आणि उंची पण 40. शीट घेर 40, उंची पण 40 आहे. 30 उंची घेतली तरी चालेल गुडघ्याच्या खाली. आतल्या अस्तराचं माप 30 इंच घेणार. त्यानंतर येथे घेताना शीट घेराचा तिसरा भाग घेणार आहोत. 39 13.5 घेणार आहोत. 13.5 वर आपण रेष मारणार आहोत. शीट घेराचा तिसरा भाग घेतलेला आहे. 40 शीट घेर आहे, त्याचा तिसरा भाग घेतला आहे. जे काय माप असेल त्याचा तिसरा भाग घ्यायचा आहे. शीट घेराचा 42 असेल, 44 असेल, 36 असेल. शीट घेराचा तिसरा भाग येथे उंचीला आणि रुंदीला पण तेवढंच घेणार आहोत आपण, 13.5 इंच. आणि त्याचप्रमाणे स्टिचिंग ही दाखवली आहे. आपण आता ब्राह्मणी साडी शिवायला घेणार आहोत. त्याचं हे लाइनिंग आहे. हा कमरेचा भाग आहे, शीटचा आकार आणि इकडे बॉटम आहे. ह्याला आपण 2 मीटर जो पायाचा भाग कापलेला आहे, एका पायाचा भाग, यातली एक बाजू याला जोडायला घेणार या आकाराला. ही जी बाजू आहे 2 मीटरची, एक बाजू पूर्ण पन्ना जी आपण उंचीप्रमाणे कापलेले 40 उंची, या शीट आकाराला जोडायला घेणार आहोत. प्लेट घेणार आहोत.
ही डावी बाजू आहे, पायाची डावी बाजू आहे. हे मशीनवर घेणार आहोत आपण, फक्त हे जोडण्यासाठी दाखवत आहे. तर पाहिलत का तुम्ही, सरांनी किती सोप्या पद्धतीने साडी शिकवली आहे, तेही अगदी छोट्या छोट्या डिटेलसह. इथे आपण ब्राह्मणी साडीमध्ये काय काय शिकवले जाणार आहे याची एक छोटीशी झलक पाहिली आहे. याच पद्धतीने ब्राह्मणी साडीसोबत मराठमोळी, पेशवाई, लावणी व मस्तानी साडीचेही संपूर्ण माहिती, कटिंग व स्टिचिंग दाखवली आहे. तर तुम्ही या कोर्समध्ये नक्की जॉईन व्हा आणि तुमच्याही या 5 साड्या अगदी टेलर फिटिंग आणि फिनिशिंग प्रमाणे तयार होतील आणि साडी शिवण्यामध्ये तुम्हीही नक्कीच चॅम्पियन व्हाल, ही आमची गॅरंटी. त्याचबरोबर सरांचे दुसरे कोर्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्यासाठी आहेत बेसिक नऊवारी साडी कोर्स, ॲडव्हान्स नऊवारी साडी कोर्स, बेसिक ब्लाउज कोर्स, ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स, डिझायनर ब्लाउज कोर्स, पंजाबी ड्रेसचा बेसिक कोर्स, ॲडव्हान्स पंजाबी ड्रेस कोर्स, कली घागरा विथ कॉलर ब्लाउज कोर्स, अम्ब्रेला घागरा विथ कोल्ड शोल्डर ब्लाउज कोर्स, डिझायनर साड्यांचे 1 पीस गाऊन कोर्स, डिझायनर फ्रॉक कोर्स, बॅक फॅशन ब्लाउज कोर्स, ॲडव्हान्स पंजाबी ड्रेस कोर्स, लेटेस्ट नऊवारी साडी कोर्स, कम्प्युटराइज्ड स्केचिंग कोर्स, मॅन्युअल स्केचिंग कोर्स, जरदोसी आरी वर्क कोर्स. सर्व कोर्सेस तुम्ही पूर्ण वर्ष हवे तितके वेळा पाहू शकता. तसेच तुमच्या डाऊटसाठी नेहमी आमचे टीचर या नंबरवर उपलब्ध आहेत. या कोर्सेसची संपूर्ण माहिती आमच्या वेबसाईट www.fashioncutings.com यावर उपलब्ध आहे. तसेच या वेबसाईटवर तुमच्या पाहण्यासाठी एक कोर्स फ्री मध्ये उपलब्ध आहे. हे सर्व कोर्सेसची माहिती तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्ह मध्ये शेअर करा. चला तर नक्की या सर्व कोर्सेसना ऍडमिशन घ्या आणि घरच्या घरी बना फॅशन डिझायनर.